तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासनाने जाहीर केलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत सोमवार 22 जून रोजी मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अन्नत्याग जन आंदोलन पुकारले आहे। पीक विमा ट्रॅक्टर महामोर्चानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनाचा हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला। या आंदोलनात केवळ पुरुषच नव्हे तर महिला शेतकऱ्यांनीही जमिनीवर ठाण मांडून मोठा सहभाग नोंदवला। आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या मुख्य बॅनरवरील शेतकरी या देशाचे नागरिक नाहीत का? हा प्रश्न सध्या शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे रोजी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक ट्रॅक्टर महामोर्चा काढला होता। त्यानंतर मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठकांचे सत्र पार पडले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे। 22 जूनपासून राज्य सरकारचे अधिवेशन सुरू होत असून याच मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी करो या मरोची लढाई सुरू केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। त्यावेळी आंदोलन केलं। 15 मे रोजी ऐतिहासिक ट्रॅक्टर महामोर्चा काढला। मधात आम्ही 4 मिटिंगा घेऊन मुख्यमंत्री यांच्यावर चर्चा केली, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना 17,500 रुपये विमा मिळाला नाही आहे आणि मुरबाड तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे। या अन्यायाची आता आम्ही एकच ठरवलं आहे की आज अधिवेशन सुरू झालं आहे, आजपासून सर्व शेतकरी लोक 17,500 पीक विमा भेटेपर्यंत याच फरशीवर याच जागेवर अन्नत्याग आंदोलन करून आपला न्याय घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला 17,500 पीक विमा तात्काळ टाकावा, 50,000 रुपये नियमित कर्जदाराची अनुदानाची रक्कम तात्काळ टाकावी व सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन या आंदोलनाला न्याय घ्यावा। अन्यथा आता इतर शेतकरी लोक करो या मरोच्या लढाईत बसले आहे, ना त्याच्यापाशी पेट्रोल आहे, ना खाली तालपत्री आहे, ना काहीच नाही। हा लढा शेतकऱ्याचा बिलकुल 17,500 भेटेपर्यंत अन्नत्याग आंदोलन चालू राहणार आहे। याची महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात दखल घेऊन आम्हाला तात्काळ मदत द्यावी, अन्यथा शेतकरी आता मरेपर्यंत इथून उठणार नाही आहेत अशा ठाम निर्धाराने हे आंदोलन चालू झालं आहे।